पाठ्य क्रमांक 5 निसर्ग माझा मित्र। प्रस्तावना। निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले मन प्रसन्न आणि आनंदी राहते। तसेच या निसर्गामुळे आपल्याला विविध प्रकारची औषधे, शुद्ध हवा, पाणी इत्यादी गोष्टी मिळत असतात। निसर्गाचे जतन केले तरच माणसाचे आयुष्य सुखी आणि निरोगी राहू शकेल। असा हा निसर्ग आपला मित्र आहे, असे या लेखात सांगितले आहे। निसर्ग नाव उच्चारताच किती आल्हाददायक वाटतं नाही? निसर्गाच्या सानिध्यात राहायला कुणाला आवडत नाही? मला निसर्गरम्य वातावरणात भटकंती करायला खूप आवडते। निसर्ग म्हटला की हिरवीगार झाडे, गार वाऱ्याची झुळूक, कुठे उंचच उंच डोंगर तर कुठे उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे। लांबच लांब रस्त्यावरून जाताना आजूबाजूला नजर टाकली की हिरवंकंच झाडे बघून मन मोहरून उठते। एखाद्या जंगलातून फेरफटका मारताना आलेली एखादी पावसाची हलकीशी सर आणि त्यानंतर आलेली गार वाऱ्याची झुळूक मन पुलकित करून टाकते। ओठांवर हलकेच एखादे गीत तरंगून जाते। एखाद्या कवीच्या मनात कविता उमलून येते। आजूबाजूला उडणारे विविध पक्षी, पिसारा फुलवून नाचणारा मोर, धावणारी हरणे, काळवीट, ससे, सांबर, नीलगाय, अचानकपणे दिसणारा एखादा वाघ असे अनेक प्राणी बघून मन हरखून जाते। नैसर्गिक वातावरणात मन प्रसन्न होते। कसलीही विवंचना, आजार माणसापासून दूर राहतात। परंतु आज जंगले कमी होत चालली आहेत, हे बघून मन विषण्ण होते। झाडे तोडून सिमेंटची जंगले म्हणजे घरे, इमारती उभारण्यात आम्हाला धन्यता वाटते। त्यामुळे जंगलातून निघून आज बरेचसे प्राणी शहरात फिरताना आढळून येतात। क्वचित प्रसंगी अशा प्राण्यांवर माणूस हल्लाही करतो। बिचारे प्राणी नाहक जीवास मुकतात। काय बरे चूक आहे त्या प्राण्यांची? आपली राहावयाची जागा जर कोणी हिरावून घेतली तर आपल्याला कसे वाटेल? कुठे जाऊ आपण? वृक्ष, झाडे आपल्याला प्राणवायू देतात आणि आपण आपल्या भौतिक गरजांसाठी जंगले उजाड करत चाललो आहोत। शुद्ध हवा, प्राणवायूच्या कमतरतेमुळे विविध रोगांनी माणसाला ग्रासले आहे। पण अशा आजारांवर मात करण्यासाठी निसर्गोपचार हा एक आधार आहे। आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने आयुर्वेद, योग आणि प्राणायामाचा एक अमूल्य ठेवा आपल्याला दिला आहे। यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते। हे पूर्णपणे नैसर्गिक उपचार आहेत। शेवटी माणसाला निसर्गाकडेच धाव घ्यावी लागते, हेच खरे। हळूहळू जागतिक तापमानवाढ होत चालली आहे। उच्च तापमानामुळे बर्फ वितळत चालल्यामुळे समुद्राची पातळी वाढत चालली आहे। कुठे त्सुनामी तर कुठे पूर परिस्थिती ओढवते आहे। ह्या सगळ्यासाठी माणसाचा हव्यास जबाबदार आहे। हव्यासापोटी माणूस निसर्गाचा ऱ्हास करीत चालला आहे। निसर्गाने माणसाला नेहमी धडा शिकवला आहे। ह्यातून आपण काय शिकायचे ते माणसालाच ठरवायचे आहे। आपल्या भौतिक सुखसोयींच्या लोभामुळे वृक्षतोड करत जंगले आणखी उजाड करायचे आहेत की वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करून निसर्गाला आपलेसे करायचे आहे? निसर्ग आपला मित्र होण्यास तयार आहे। तो मुक्त हस्ते आनंदाची आणि उत्तम आरोग्याची उधळण करण्यास तयार आहे। फक्त गरज आहे निसर्गाला आपले मित्र बनवायची। बालमित्रांनो, होणार ना मग निसर्गाचे मित्र? मोरेश्वर दी बेलसरे। शब्दार्थ: आल्हाददायक, प्रसन्न, ग्लॅड, झुळूक, वाऱ्याची लहर, अ गस्ट ऑफ अ विंड, पुलकित, रोमांचित, एक्साइटेड, विवंचना, काळजी, डेप्रिवेशन, उजाड, ओसाड, डिसॉलेट, ग्रासणे, त्रासणे, टू बॉदर, हव्यास, लोभीपणा, डिझायर, प्रतिकार, विरोध, रेट्रिब्युशन,